हॅलो, कसे आहात सगळे? तर आज आहे आपला डेसिमल चा सेकंड लेक्चर. फर्स्ट लेक्चर झालेला आहे आधीच. तर आज सेकंड लेक्चर आहे. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगून देतो की आपल्याला काय काय झालं आहे लेक्चर फर्स्टमध्ये. तरी पण तुम्ही ते एकदा फर्स्टचा लेक्चर पाहूनच घ्या, फर्स्ट पार्ट. आज सेटअप थोडंसं खतरनाक आहे म्हणून थोडासा वेळ झाला मला. चारच एक्झाम्पल घेतो मी आता सध्या. तर बाकी मग तुम्हाला ह्या व्हिडिओमधून माहीतच पडून जाते की आज जर फर्स्ट नसेल बघितला तर. बाकी सगळं तर ठीकच आहे आपलं. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगतो आता इथं पॉईंटच्या नंतर किती झिरो आहे, 1 2 3 3 झिरो आहे. म्हणजे पॉईंटच्या नंतर किती डिजिट्स आहे, पॉईंटच्या नंतर 3 डिजिट आहेत. 3चा काय करायचं आहे आपल्याला, स्क्वेअर आहे. 3चा डबल करायचा, 3चा डबल काय ते 6. तर मग 8चा स्क्वेअर पहिले लिहून टाकायचा. 8चा स्क्वेअर 64 आणि 3चं 6. 1 2 3 4 5 6. 6च्या नंतर शून्य हे पॉईंट द्यायचा, हा झाला त्याचा. तर तसं तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर 3 डिजिटचा डबल करायचं, डबल केला तर 3 डिजिट 6 येते. 6च्या नंतर पॉईंट देऊन द्यायचा. ठीक आहे. तसंच आता इथं 2 आहे, 2चा ट्रिपल करायचा आणि पॉईंट देऊन द्यायचा. 4चा स्क्वेअर 4 क्यूबसाठी काय करायचं, क्यूबसाठी पण 4चा क्यूब करायचा आणि 0 देऊन द्यायचे. 1 2 3 4 त्यानंतर 0. क्यूबसाठी काय करायचं होतं, क्यूबसाठी आपल्याला ट्रिपल करायचं होतं, म्हणजे मल्टिप्लायड बाय 3. ठीक आहे. 2 आहे तर मल्टिप्लायड बाय 3 6. 6च्या नंतर 1 2 3 4 5 6च्या नंतर पॉईंट्स देऊन द्यायचा. ठीक आहे. तर आता स्क्वेअर रूटसाठी काय करायचं होतं आपल्याला, स्क्वेअर रूटसाठी आपल्याला भागाकार करायचा होता. किती डिजिट आहे बघायचं. पॉईंटच्या नंतर 1 2 3 4 5 6. 6च्या डिवाईड करायचं, 6ला डिवाईड करायचं 2ने, कारण की स्क्वेअर रूट आहे. तर 2ने डिवाईड केलं तर 6च्या 3 डिजिटच्या नंतर पॉईंट देऊन द्यायचा. ठीक आहे. 0.027. ठीक आहे, कारण की हा 27चा स्क्वेअर रूट आहे. ठीक आहे. तसंच सेम क्यूब रूटसाठी काय करायचं आहे, क्यूब रूटसाठी 6 आहे 3, तर 3ना डिवाईड करून टाकायचं. तर झाले 3.27 9. ठीक आहे. तर 0.09 डिवाईड करायचं. 6 डिजिट्स आहे ना, 1 2 3 4 5 6. 6 डिजिटला डिवाईड करायचं 3नं, तर 2 येते. लास्टमधून यायचं, 2 डिजिट बॅकवर्डमधून यायचं, 2 डिजिटच्या नंतर 0 पॉईंट देऊन द्यायचा. तर हे आपल्याला फर्स्ट व्हिडिओमध्ये झालेलं आहे, तरी मी तुम्हाला एकदा सांगितलं आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी आपण एक 2 एक्झाम्पल आणखीन घेऊन घेऊ आणि एक हे पण देतो तुम्हाला मग मी सॉल्व करायसाठी क्वेश्चन. ठीक आहे. तर ठीक आहे. ठीक आहे. समजा आता डिवाईड, आता इथं डिवाईड आहे. ठीक आहे. तर पॉईंटच्या नंतर किती हे आहे बघायचं. 3 आणि 2 5 5 आहे. तर हे असं 5 स्टार लिहायचं. ठीक आहे. 5 स्टार आणि पॉईंटच्या नंतर किती आहे, 2 घरातून. तर हे डिवाईडमध्ये जेव्हा असलं तेव्हा मायनस करायचं. ठीक आहे. तर किती येते, 5 म्हणून 2 3. तर 3च्या नंतर 0 देऊन द्यायचं. 144 कशाचं, 0.36. ठीक आहे. 36. डिवाईड, पहिले तर नॉर्मल डिवाईड करायचं. ठीक आहे ना, तुम्हाला समजलं आहे ना ते. 4 3 12 लाईक समजलं. सेम असंच आणखीन एक्झाम्पल 0.00004. तर याचा आन्सर किती आहे तुम्ही मला सांगा. ठीक आहे. तोपर्यंत आणखीन एक मी क्वेश्चन सांगतो. 14.14 सेम 0.04. ठीक आहे. तर
यासाठी 2 आहे, 2 आणि ही लास्ट पॉईंटच्या नंतर किती आहे, 1 3 आणि 2 5. ठीक आहे, 5 आहे, कल 2 आहे, 2 - 2 5 2. त्याचा आन्सर आहे 3600 0. ठीक आहे. सेम आता इथं पॉईंटच्या नंतर 1 आहे, 1 डिजिट आहे, इथं 2 आहे, 1 मधून 2 मधून 1 गेलं 1, 360. ठीक आहे. तो 44 डिवायडेड बाय 0.004. ठीक आहे. तर लास्टमध्ये किती आहे, 1 2 3, पॉईंटच्या नंतर किती 0 आहे, 3, 1 4, हे तर डिवाईड करूनच घ्यायचं, 4 3 = 12, 2 4 6 = 24 आणि पॉईंटच्या नंतर किती 0च आहे, डिवाईडमध्ये 3 0 आहे, 3 दिवस लावून द्यायचे. ठीक आहे, ते झाले. हे ठीक आहे ना, हे 0. ठीक आहे, हे 0, पॉईंटच्या नंतर 0 आहे, डिवाईडमध्ये तर 0 इकडे देऊन द्यायचे. ठीक आहे. सेम आता इथं असंच करायचं डिवाईडसाठी. हे बघा 44 0.04, पॉईंटच्या नंतर 2 0 आहे, पहिले तर हे डिवाईड करून घ्यायचे, डिवाईडमध्ये 36 येऊनच जाईल, त्याच्यानंतर 0 लावून द्यायचे, 2च्या पॉईंटच्या नंतर 0 आहे, 2 0 लावून द्यायचे. ठीक आहे. सेम आणखीन एक देतो, 44 आणि 0.04. ठीक आहे. तर सेम यासाठी पण तसंच आहे, इथं पण 2 डिजिटच्या नंतर 0, इथं पण 2 2 - 2 0, तर म्हणजे 36 आन्सर फक्त. ठीक आहे. तर आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला सॉल्व करायसाठी, तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे. आता समजा आपण नाही देतो क्वेश्चन 0.04चा क्यूब to 0.000729. ग्रुपमध्ये 0.000729 0.02चा स्क्वेअर हा क्यूब रूट आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही याचं सॉल्व करा, नसेल तर मी सांगतो तुम्हाला, जाऊ तुम्ही सांगून देतो तुम्हाला. सर्वात आपली नॉर्मल कॅल्क्युलेशन करायचं. 4चा क्यूब किती आहे, 64. ठीक आहे, 64. त्यांच्यानंतर हा 729 कशाचा वर्ग आहे, 27चा. ठीक आहे. तर नॉर्मल तसं लिहून टाकायचं, 27 डिवायडेड बाय हा कशाचा क्यूब आहे, 9चा. 9चा क्यूब 729. ठीक आहे. तर नॉर्मल तसं लिहून टाकायचं जसं आपण करत असतो कॅल्क्युलेशन्स. ठीक आहे. आणि हा 2चा स्क्वेअर काय आहे, 4. हे झालं नॉर्मली. ठीक आहे. आता महत्त्वाचं काय आहे, आता क्यूबसाठी आपण काय करत होतो, ट्रिपल करत होतो. ट्रिपल मीन्स मल्टिप्लाइड बाय 3 करत होतो. कशासाठी, क्यूबसाठी. तर इथं 2 डिजिट, पॉईंटच्या नंतर 2 डिजिट आहे, 2 × 3 6. तर इथं समजासाठी 6 टाकले. ठीक आहे, 6. आता पॉईंटच्या नंतर किती 0 आहे, 3 आणि 3 6, 6 आहे. 6 आहे. स्क्वेअर रूटसाठी काय करायचं, स्क्वेअर रूटसाठी आपण डिवाईड करतो, 6 डिवायडेड बाय 2 3, तर इथं येईन 3. ठीक आहे. आणि इथं 3 आणि 3 6, 6 क्यूबसाठी 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे इथं येईन 2. ठीक आहे, 0.2 आणि हे 2 आणि 0.2चा स्क्वेअर 2, पॉईंटच्या नंतर 2 आहे तर 4. ठीक आहे. पॉईंटच्या नंतर 2 0 आहे, 2चा स्क्वेअर 4. लाईक तसं नाही करायचं, 2चा डबल करायचा. ठीक आहे, 4 स्क्वेअर नाही करायचा, डबल करायचं. ठीक आहे. आता 6 - 3, तर कसं करायचं, 9. हे आता 9 इथे काही वरचे ॲड करून टाकायचे, 9 हे ॲड करायचे, हे आणि हे ॲड करायचे, हे झाले 3 + 6 9, 9 मायनस 2 + 4 6, तर ॲन्सर येते 3. ठीक आहे. तर आता ॲन्सर येते, त्याच्यानंतर याचा ॲन्सर किती आहे, 16 3 = 48. ठीक आहे, 48 आलं. तर याला कसं लिहायचं, 3 आहे, पॉईंटच्या नंतर 3, पॉईंटच्या नंतर 0, बॅकवर्डनं डायरेक्शन न्यायचं, पॉईंटच्या नंतर 3च्या नंतर पॉईंट द्यायचा, कारण की इथं 3 आलेलं आहे. समजलं तुम्हाला, असं करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. लास्टमधून यायचं, बॅकवर्ड साईडनं 3 डिजिट सोडायचे, त्याच्यानंतर एक पॉईंट द्यायचा, तर हे आहे एक ॲन्सर. तर असं करायचं आहे तुम्हाला. आणि तुम्हाला एकदा समजासाठी इथं पण लिहून देतो मी एकदा. तर बॅक साईडनं याचं
बॅक साईडनं. ठीक आहे, हे इकडनं यायचं असं. ठीक आहे, आणि डिवाईडसाठी नंबर ऑफ झिरोज ॲड करायचे. नंबर ऑफ झिरो जसं की हे तुम्हाला सांगितलं आहे आता, तसं तुम्हाला ॲड करायचे नंबर ऑफ झिरो. ठीक आहे, कुठे डिवाईडच्या नंतर इथं, जसं की इथं ॲड केले. ठीक आहे, असं करायचं आहे तुम्हाला. तर हा झाला आपला डेसिमलचा. उद्या तुम्हाला मी सांगतो की इम्पॉर्टन्स नंबर्स आणि त्याचे फॅक्टर्स, तर उद्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला. बाकी ठीक आहे, मग आजच्यासाठी इतकंच. बाय.